श्रीराम जय जय राम। परमार्थात अभिमान आड येतो। शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत, इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे। परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो। या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते। परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात। जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो। आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो। गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो। इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते। पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही। मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही हे म्हणणे लबाडीचे आहे। प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण विचारतात। प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार। राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार। मी देही म्हणू लागलो यात अभिमानाला। देहबुद्धीला कारण म्हणजे वासना। वासना हे सर्वांचे मूळ आहे। माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते। जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो। अंती जी मती ती जन्माला कारण होते। हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रचितीने हे सर्व जाणावे। बायको पोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला, मठ केला, लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला। भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला। छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला। मग घरादारांनी काय केले असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट। थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल। त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही। जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे। परमार्थात महत्त्व बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 17 निरूपण। मनी मानवी व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होनी जाते। घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद माणी वियोगे। समर्थांच्या मनाच्या श्लोकांच्या फलश्रुतीमध्ये 205 सांगितले आहे। मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती। मनाच्या श्लोकांचे हे प्रयोजन आहे। या श्लोकांच्या श्रवणाने मतिमंद देखील साधनेस योग्य होतील हा समर्थांचा विश्वास आहे। आणि हे मतिमंद कोण तर त्याचा उल्लेख समर्थ या श्लोकात करतात। मतिमंद जे खेदमणी वियोगे, वियोगाचे दुःख करणाऱ्यांसाठी समर्थांनी मतिमंद हा शब्द योजला आहे। एखादी गोष्टी विषयाची आसक्तीच वियोगाच्या दुःखाला कारणीभूत ठरते।
आसक्तीच्या आहारी गेलेल्या या मतिमंद जीवांसाठी समर्थांनी मनाच्या श्लोकामधून मार्गदर्शन केले आहे. सर्व विषयांची चिंता करणे हा मानवी स्वभाव आहे. समर्थ या चिंतांसाठी योग्य शब्द योजतात. व्यर्थ चिंता. अनेक प्रकारच्या चिंता करून खूप काळजी करून देखील जे होणार आहे ते होतेच. समर्थ म्हणतात, जणी संचिते पिंड निर्माण झाला, मणी तेची भोगाविया जीव आला. शुभाशुभ होणार काही कळेना, पुढे प्राप्त ब्रह्मांदी काही टळेना. जय जय रघुवीर समर्थ. उपदेश नाम. साधक परिवारावरून. गुरु आपल्या शिष्याला अनेक प्रकारे बोध करतात, पण त्यातलं काही थोडं कशा प्रकारे उपदेश करतात ते सांगतो. बहुतेक गुरुमंत्र उपदेश करतात, कोणी नाममंत्र सांगतात, काही आपल्या शिष्याला वळण लावतात. एवढा जप झाला पाहिजे किंवा संकल्प सोडतात. आम्ही 1 कोटीचा जपाचा संकल्प सोडला आणि मग शिष्याला सांगतात, कोणी या जपात सहभागी होऊन जप करा आणि जपसंख्या कळवा. म्हणजे या शिष्याला जपाची गोडी लागली. काही नुसता मंत्र देतात, काही मंत्र करून घेतात. कोणी ओंकाराचा जप सांगतील, कोणी म्हणतील मन एकाग्र कर आणि सोहम सोहम हा अनाहत ध्वनी ऐक. कोणी शंकराचा मंत्र सांगतात, कोणी महालक्ष्मीचा, कोणी विष्णूचा मंत्र, कोणी भवानी मंत्र, कोणी अवधूत मंत्र, कोणी गणेश मंत्र, कोणी मार्तंड मंत्र, सूर्याचा मंत्र, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, भार्गव, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगतात. प्रत्येकाची देवता त्याचा मंत्र सांगतात. ज्याची उपास्य देवता आहे त्याप्रमाणे ते मंत्र सांगतात. भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत, याक्षिणी, नारायण, पांडुरंग, अघोर मंत्र सांगतात. शेष मंत्र, गरुड, वायू, वेताळ, झोंटिंग असे किती म्हणून सांगावे. बाळा मंत्र, बगळा मंत्र, काळी मंत्र, किंकाळी मंत्र, बटूक मंत्र, नाना मंत्र आहे. जेवढे देव तेवढे त्या देवाचे मंत्र. काही मंत्र सोपे आहेत. कोट्यावधी देव आहेत, त्या प्रत्येक देवतेचा मंत्र वेगळा असे किती म्हणून सांगावे. काही मंत्राने भूत बाधा कमी होते, काही मंत्राने नाना प्रकारच्या व्याधी दूर होतात, काही मंत्रांनी उंदीर, विंचू चावला, साप चावला त्याचा उतारा होतो. असे अनेक प्रकारचे मंत्र आहेत. अशा प्रकारे मंत्र गुरु आपल्याला शिष्याच्या कानाला सांगतात. अशी ही काही विशेष शिवाची रूपं आहेत, तर काही शक्तीची रूपं आहेत. कोणी सांगतात मंत्र म्हणताना त्याच्या मुद्रा कशा करायच्या, कोणी सांगतात आसनं करावी, मग आसन कोणती त्याचा उपदेश करतात. कोणी नाना प्रकारे चमत्कार दाखवतात. कुणी सांगतात मनाची एकाग्रता कर म्हणजे अनाहत ध्वनी ऐकायला येईल. कुणी सांगतात पिंडदान म्हणजे किती तत्वांनी हा देह निर्माण झाला त्याला पिंड ज्ञान म्हणतात. आपल्या शरीराचे ज्ञान म्हणजे पिंड ज्ञान. कोणी सांगतंय तू कर्म मार्गाने जा, कोणी सांगतात उपासना मार्गाचा अवलंब कर. गुरु हे शिष्याचा अधिकार बघून सांगतात. या मार्गाने गेलं तर याचं कल्याण होईल. अष्टांग योग कर, षटचक्रे आहेत त्यावर लक्ष ठेव, असे अनेक अष्टांग योग साधना सांगतात. त्या माणसाची शारीरिक तब्येत कशी आहे, आर्थिक गोष्टीला तब्येतीला काय झेपेल हे गुरु सगळं पाहतात. मग त्याला कोणत्या मार्गाने जायचं ते सांगतात. कोणी सांगतं तप कर तर कोणी अजपाजप कर. कोणी सांगतंय तत्व जाणून घे, कोणी सांगतंय सगुण भक्ती कर. कोणी निर्गुण भक्ती करावी, कोणी म्हणतंय तीर्थयात्रा करायला पाहिजे. कोणी अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी महाकाव्याचा उपदेश करतात. जप करायला सांगतात. कोणी सांगतात सर्व ब्रह्म आहे. कोणी देवीची उपासना म्हणजे शाक्त मार्ग सांगतात.
नाना प्रकारच्या देवतेची उपासना करायला सांगतात. कोणी लोकांना वश कसं करायचं ते सांगतात. एखाद्याला जागच्या जागी उभं, तो जागचा हलायचाच तयार नाही. लोक येऊन त्याला हलवतात. असं नाना प्रकारचे मंत्र आहेत. प्रत्येक मंत्रामध्ये शक्ती आहे. जशी तलवार, या तलवारीने देवाचे रक्षण करायचं का त्या गरिबाचा शिरच्छेद करायचा ते तलवार सांगत नाही, तसं मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. काही लोक त्या मंत्राने अनेकांची दुःख दूर करतील, तर काही लोक त्याच मंत्रांच्या साहाय्याने लोकांना सळो की पळो करून सोडतील. तुम्ही त्या मंत्राचा वापर कसा करणार त्यावर अवलंबून आहे. मंत्र वाईट नाही. जसं काड्याच्या पेटीतल्या काडीने देवाचा दिवा लावणार का गरिबाच्या झोपडीला आग लावणार? काडीचं काम आहे आग लावणं. देवापुढच्या दिव्याची ज्योत प्रज्वलित करायची की झोपडीला आग लावायची? काडीचा दोष नाही, तिचा वापर कसा करणार त्याचा दोष आहे. समर्थ म्हणतात, किती सांगायचं पुरे झालं. असे अनेक उपदेश आहेत. मुख्य ज्ञान नसेल, जाणणे आपणासी आपण ते ज्ञान. होय, ते नसेल तर बाकीचे ज्ञान काय कामाचं. एक मनुष्य खूप शास्त्र शिकला आणि एक नावाडी चालला होता. त्याला म्हणतो, तुला कळतं का ब्रह्म म्हणजे काय, तत्व म्हणजे काय? तो नावाडी म्हणतो, मला काही कळत नाही, मी फक्त नाव वल्हवतो. तो नावाडी विचारतो, तुला नाव वल्हवता येते का? तुझ्या शास्त्राचा काय उपयोग? दोघे एकमेकांना बोलतात. नावाडी पाण्यात उडी मारतो. आता नाव चालवता आली नाही तर बुडणार. म्हणून समर्थ म्हणतात, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.